त्या दिशेनं चालवावं. दुसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाईक मी आता जे बोलतो मला प्रतिनिधी पाहिजे नाही लक्षात ठेवायचं. मला काही प्रतिनिधीची आवश्यकता नाही. मजा द्यायचे क्लास नोकरी वर्गांना कुठं ना कुठं सरकारने गांभीर्य घ्या. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये इतके वाईट परिणाम होणार सुद्धा वेळ देत नाहीत आणि त्याच्या नेते मंडळीला चांगले मोठे टेंडरचे घेऊन त्याचे कर्मचारी कमाई करतात. येणारा काळ सुद्धा महाराष्ट्र देशामध्ये आपला तसाच घडले. बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य आहे की का संघटित व्हा. होते का 10,000 मी सूर्यकांत विश्वासराव, अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ. आज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणच्या मार्फत त्यांच्या मागण्यासाठी आज मोर्चा काढलेला आहे. त्याचं नेतृत्व आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर करत. या मोर्चाची प्रमुख मागणी या 1,64,000 जे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना कायम सेवेमध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांना जे मानधन मिळतं त्या मानधनामध्ये दुप्पट तिप्पट वाढ केली पाहिजे. ही प्रमुख मागणी त्यामध्ये आहे. ही मागणी रास्त आहे. सरकार एका बाजूला पैसे नाही म्हणतं आणि दुसऱ्या बाजूला फुकट वाटतं आणि जे काम करतात त्यांना पैसे देत नाही. युवा प्रशिक्षण असतील, बेरोजगार असतील किंवा विनांदन तत्वावर काम करणारे शिक्षक असतील की हजारो वर्ष म्हणजे अनेक वर्षांपासून काम करून सुद्धा विनावेतन काम करणारे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे सरकारला विनंती आहे आणि इशारा आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जागा शाबूत ठेवायच्या असतील, सरकार जर वापस आणायचं असेल या युवा प्रशिक्षणाचं काम करणं गरजेचं आहे. कारण कुठलीही क्रांती हा युवक करत असतो आणि युवक जर रस्त्यावर उतरला तर निश्चितपणे आपल्याला पाळल्याशिवाय राहणार नाही. एवढा इशारा या ठिकाणी देतो.